हा तर राक्षसच आहे. दिस इज व्हॉट इज अ अरबी हॉर्स. आपण हमारे पास घोड़े हैं, 50 घोड़े हैं. घोड़े हैं, राइट. मित्रांनो नमस्ते अँड वेलकम टू अभिका लाईफ. आपण इथे दुबईमध्ये आहोत, एका स्टड फार्म मध्ये. आपलं अहमदनगरला महाराष्ट्रात स्टड फार्म आहे, पण इथे आपण बघतोय तर दुबई मधलं स्टड फार्म. तिथे किती घोडे बघताय, काय मोठं पेडॉक आहे, काय मोठे मोठे घोडे आहेत. तर आय जस्ट केम हिअर टू सी द हॉर्सेस. तर बघूयात आपण. यू कॅन सी हिअर हॉर्स थिक, राईट. बिहाइंड मी यू कॅन सी द ब्लॅक हॉर्सेस, लाईक दे आर लाईक बिग एनिमल्स. या तर खूप मजा वाटते इकडे येऊन. मोठे मोठे लोक, मोठे मोठे घोडे बघूयात आपण. चलो, क्या बात आहे. त्यांचे पैर, हाईट हे सगळं बघतात तर दिस इज द नेक्स्ट लेवल. यू कॅन सी, म्हणजे आपल्याकडे पण तसे असतात तसेच हॉर्स ठीक आहे, पण आता कान जे असतात त्यांचे असे आहेत व्ही शेप. आणि आपले जे मारवाड असतात, मारवाड इज लाईक दिस, मारवाड इज लाईक दिस आहे ना. तर हा फरक आहे. प्रत्येक एरियातल्या घोड्यांचा ब्रीड वेगळं असतं. त्यांचं रहन सहन, टेम्परेचर, एन्व्हायरमेंट ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्या हिशोबाने इथे पण तुम्हाला दिसतील तर घोडे वेगळे असतात. तुम्ही स्टड फार्म बघा, म्हणजे आय विश की माझा स्टड फार्म असा असावं. अरे यांच्याकडे पण बकऱ्या आहेत भाई, अपने पास भी बकरियां है तो इनके पास भी बकरियां है, कुत्ते है, तो हम भी कुछ कम नाही आहे. आणि हे ड्राय ग्रास खूप चालतं घोड्यांसाठी. हे पण एक कॅटल फीडचं प्रोडक्ट आहे एक्सपोर्टसाठी. आपलं भारतातून आपण ट्राय केलेलं, पण आपल्याला काही जमलं नाही, ते कॉस्टिंग खूप जास्त आहे ना. तर हे सगळं बघताल तुम्ही. हे बघा बकऱ्या, आपल्याकडे पण बकऱ्या आहेत, आपल्या शेतात तुम्ही बघितल्या असतील, राईट. एकदम म्हणजे ही मला वाटतं इजिप्तची बकरी असणार ही. तिच्या शेपवरनं, तिच्या स्किनवरनं ते लगेच समजतं बेसिकली, राईट. आणि हे वेगवेगळे गड आहे. बाकीचं आपण इकडे स्टड फार्म बघूया, जरा मला दाखवतो. हे लाईनीत यांनी सगळे लावून ठेवलेले आहे. हे सगळे आपल्या इकडचे लोक असतील ना, हे सगळे जे कामगार आहेत, हाऊसकीपर आहे. कारण आपल्याकडे राजस्थानी गुजराती लोकांना घोडा समजतो, तर हे घोड्यांची निगा राखणं, त्यांना सांभाळणं, हाताळणं घोडा, हे आपल्या लोकांना खूप चांगलं जमतं. ते तुम्ही बघताल ना. हे बघा अरबी, हे बघा घोडा, त्याचे कान. आणि ही अरबी स्टाईल आहे, हे जे म्हणतो आपण नेक जे बघतो आपण, यांचं जे प्रोफाईल आहे. आपलं मारवाडचं थोडंसं निमुळता चेहरा असतो है ना. तर हे अरबी घोडे आहे, राईट. हे खाली त्यांना टाकायला खायला टाकलेलं आहे. हे बघताल तुम्ही, ते इथं सगळं ते खातच पण आहे. नंतर ते फीड आहे. मोकळेच घोडे बेसिकली. जसं तुम्ही बघताल तर साईज पण फार मोठी नाही आहे या रूमची. बेसिकली 15x15 असेल ही फार फार तर, हा ना. आणि हे बघा कुठं लागणार नाही काय नाही, अशा तऱ्हेनं त्यांनी बनवलेलं आहे. गेट बघा कसं बनवलेलं आहे, गेट हा ना. हे पाईप्स आहेत सगळे. आणि हे लॉक आहे ना, स्प्रिंगवाला लॉक आहे. स्प्रिंग टाकली आहे, लॉक बनवून घेतलाय, स्प्रिंगवाला लॉक. अरबी हॉर्स हे सगळे बाबा मोठ्या मोठ्या डर्बीमध्ये वगैरे पळणारे घोडे असतील. मिलियन डॉलरचे घोडे असतात. आणि ते माझ्या हिशोबाने 100-150 घोडे असतील. एवढं मोठं हे तबेला आहे ना. आपल्याला एक घोडं सांभाळतं ना की नव्हतं. आता मग आपल्याकडे पण आहेत 10-12 ईश्वर कृपेनं, पण इथे खूपच जास्त घोडे आहेत. हे बघा डिफरंट ग्रे कलर. हा मोठा आहे आणखी, याचा चेहरा बघा तुम्ही, मोठा आहे. ये बोलवलं की लगेच येतात, ते बोलवलं की लगेच येतात. घोड्याला अप्रोच करताना एकदम सॉफ्टली करायचं. काय होतं की माणूस दचकतो घोड्याला आणि घोडा माणसाला दचकतो. माणसं जातात आणि असं होऊ गेलं का घोडं मुडवरती मुंडकं करतं आणि मग दोघे एकमेकाला घाबरतात. आणि मग ते घोडा खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे. कधी कधी माशा बिशा होत असेल किंवा त्या डोळ्याला काहीतरी त्याला झालं असेल, कधी कधी दुखापत होता. आतमध्ये बघताल तर त्यांनी ते ग्रास लावून ठेवलेलं आहे ना. हे बघा हे ग्रास लावून ठेवलेलं आहे, ते खातात घोडे. हे ड्राय ग्रास आहे, हे म्हणतात त्याला है ना. आणि कधी कधी काही घोड्यांना डोळ्यांना त्रास होतो, तर त्यांना अशी दाढी लावून शकतात. कुमेत कलर, रेड कलर, टिक्का आहे. सुंदर सुंदर. आता इथे काय यांचे गुणबिन काय बघत नसतील लोक आहे ना. आपल्याकडे काय आहे बाबा, हे का टिका आहे का, भवरा आहे का, आणि बाल भवरी कैसी आहे क्या आहे. इथं बाबा घोडा घोडा. हे सगळे घोड्याचे
ॲक्सेसरीज आहे सगळी त्यांनी लावून ठेवलेत बेसिकली. तर हे घोड्याचं सामान आहे ना, हे बघताल तुम्ही घोड्याचं सामान आहे, त्याचे औषधं बिषधं काय असेल ते डेकोरेशन केलेलं आहे. ही रूम आहे, दिस इज मॅच, दिस इज AC. AC आहे ना. इथे पाण्याची व्यवस्था आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये कॅमेरा पण आहे. आणि ही आपली मिनरलची मीठ आहे, मिनरलची. हे सगळं इंडिया पाकिस्तानमधून गोष्टी येत असतील बेसिकली. हो माय गॉड, ओ माय गॉड, माय गुडनेस. मतलब डर लग जाएगा किसी को भाई देख कर ही, ऐसी खतरनाक उसकी साइज है और बाल है. त्याची हाईट आहे, त्याची स्ट्रेंथ आहे. वन ऑफ द बेस्ट हॉर्स आय हॅव एव्हर सीन. अप्रतिम सुंदर. अशा घोड्यावर राईड करायला आणि ना मग मजा येईल यार. याची बघा आता याची वेण्या घालून ठेवल्यात. प्रत्येक घोड्याचं काही ना काही गुण असणार आहे, त्या हिशोबाने लोक त्याला करत असतील म्हणजे. ठीक आहे. तिकडे बघतात तर इथं सगळं सामान ठेवलेलं घोड्यांचं. इकडे रूम असते, ह्याच्यामध्ये सगळे ऍक्सेसरीज आहेत. ह्यूज स्पेस आणि व्हेरी वेल प्लॅन्ड आय वुड से. मजा आली. स्टड फार्म पाहिजे तर असा. तर बघूया आता, आपल्याकडे पण करायचं आहे. थोडं दुर्लक्ष होतं माझं स्टड फार्मकडं. नगरला आहे आपल्याकडे पण 10-12 घोडे आहेत. मारवाड जाते, ते ब्रीडिंग करतो आपण, ट्रेडिंग करतो. आणि माझ्याकडे जे पोरं असतात कामाला राजस्थानी, त्यातली काही पोरं इकडे आलेले आहेत. त्यामुळे हे सगळं नेटवर्क आपल्याला माहिती आहे. नेटवर्क इज एव्हरीथिंग बेसिकली. लोक ओळखतात. या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲक्सेस मिळाला, दिस इज अ बिग थिंग, राईट. वाव. असं बघा, लोळी घेऊन हे झालंय सगळे सँड. दिस इज द सँड. लोळी घेऊन घोडा फ्रेश होतं, रिफ्रेश होतं. हे बघा, जानवर खूप सेन्सिटिव्ह असतात आणि जनावरांना एकमेकांची भाषा कळते ना. तर त्यांना फक्त प्रेमाने हाताळलं ना तर ते काहीच नाही करत. दे एन्जॉय लॉट. घोडा म्हणजे खूप वायुवेगानं दौडणारा प्राणी आहे ना. ही लाईक ओपननेस, हॉर्स लाईक ओपननेस. त्याला ते मोकळं आवडतं. हा बघा, त्याचं एकदम ट्रिमिंग करून त्याचे डोळे एकदम ब्राऊन आहेत ना, एकदम ब्राऊन. जे डर्बीवाले हॉर्स असतात ना तसा दिसतो. एकदम क्लीन शेव ना, कानाचे सगळे केस बिसरनी ठे केलेत आणि सुंदर घोडा आहे. दिस केम फॉर रायडिंग. ओके, विच कंट्री यू आर फ्रॉम? यमन. ओके, आय लाईक दिस कलर. सलमानकडे पण अशा कलरचे घोडे आहेत. आया मुदस्सर भाई यहाँ पे मिले मुझे. मुदस्सर भाई है तो वो यहाँ पे सुपरवाइज़र है इस पूरे स्टड फार्म का. और यहाँ पे कम से कम काफ़ी सारे घोड़े हैं यहाँ पे, तो देखते हैं उनसे बात करके. तो मुदस्सर भाई, कब से आप यहाँ पे? मुझे 6 साल हो गए. 6 साल हो गए. हाँ. ओके, आप क्या क्या काम करते हैं यहाँ पे? मैं पहले आया था तो ये यानी ग्रूमिंग करता था, घोड़ों को काम में दिलचस्पी किया. अच्छा, ये सीखा. ओके, ये सीखा आपने यहाँ की? हाँ, ये यहाँ का किसी का प्रॉपर. ओके. यानी इंजेक्शन, साइंस, ये मैं खुद कर लेता हूँ. अच्छा, तो सारा हॉर्स कीपिंग का जो काम होता है, हाँ, घोड़ों संभालने का, वो सारा काम वो आप कर सारा लेते हैं? मैं खुद. और घोड़े की मतलब उनको राइडिंग सिखाना या राइडिंग करना, ये खुद मैं सब कुछ खुद ही मैनेजमेंट सब करते हैं आप? तो आप जॉकी करके भी करते होंगे काम? हाँ, ये जॉकी भी. फिर रखे तो कितने घोड़े यहाँ पे सारे मिला के? हमारे पास घोड़े हैं 50 घोड़े हैं 50 घोड़े हैं, राइट. जी. और ये कौन कौन से जाति के घोड़े हैं? हमारे पास ये फ्रीजियन है, ओके, अरेबियन है, प्योर अरेबियन. ओके, ये थरूब्रेड हैं, हाँ, जंप के घोड़े हैं. ओके. यानी हमारे पास ये यानी अलग अलग कैटेगरी के बहुत घोड़े हैं, मिक्स ब्रीड के घोड़े हैं. अच्छा, तो आप रेस में वगैरह भी जाते हैं कि ऐसा? नहीं, हम लोग रेस वगैरह नहीं करते. ये हमारा प्राइवेट है. हम लोग ये खाली शो वगैरह के लिए, शौक के लिए करते हैं बेसिकली. अरे तो खर्चा कितना आता होगा यहाँ पे एक घोड़े का? एक घोड़े का खर्चा ये 3500 मंथली आता है. 6500? 3500 दिरहम पर मंथ एक घोड़े का खर्चा है. एक घोड़े का, राइट. और इतने घोड़े यहाँ पे संभालने हैं. यहाँ पे जो एक्सेसरीज है सारी लेदर की, ये सारे है ना, उनके लगाम है, रेंस है, बाकी सारे जो उनके सैडल्स है, ये कहाँ से आता है? ये हम यूरोप से इम्पोर्ट कराते हैं. अच्छा, ये यूरोप से आता है. यूरोप से ज़्यादा करके आता है. हाँ. तो यूरोपियन क्वालिटी, थोड़ा सा स्टाइल या उसका स्टाइल और अच्छा क्वालिटी होता है. हाँ. और उसके बाद ये इधर दुबई में भी मिलते हैं. ये काफ़ी सामान हम इधर से भी लेते हैं. और जो इधर से नहीं मिलता अच्छी क्वालिटी का, फिर हम लोग यूरोप से मंगवाते हैं. पर हमारे इंडिया पाकिस्तान में भी लेदर का काफ़ी काम होता है. हाँ, तो वहाँ से नहीं आता क्या? इंडिया की इधर काफ़ी शॉपें हैं. हाँ. ये इंडिया का ही है.
इंडिया ये हम लोग इंडिया की शॉप से खरीदा। ओके। ये रोप और ये हेड कलर ये भी। अच्छा। ये चैन ये हम लोगों तो ने अपने यहाँ पे लोकली शॉप से खरीदा, लेकिन ये इंडिया से आया हुआ है। हाँ इंडिया से, और इंडिया की शॉप से खरीदा है। अच्छा, कहाँ पे? इंडिया मतलब इंडिया में? इंडिया ना, यहाँ पे ना, कहाँ पे, कौन सी एरिया में शॉप से है? इंडिया की शॉप्स हैं इधर दुबई में काफ़ी। अच्छा। हाँ, इंडिया के लोगों ने काफ़ी इधर लोग शॉप बनाई हुई है, ज़्यादातर इंडिया के ही है, यानी ये शॉप वगैरह। करेक्ट। तो दोस्तों देखिए, इंडिया से भी काफ़ी सारी एक्सेसरीज यहाँ पे इंपोर्ट होती है, क्योंकि इंडिया में लेदर काफ़ी होता है। कानपुर में अगर आप देखेंगे तो कानपुर में है, धारावी में है, लेदर का काफ़ी काम बनता है। तो वहाँ से आप जयपुर उस तरफ भी राजस्थान का काफ़ी काम होता है। तो ये सारा कारीगर हमारे पास भी है, तो काफ़ी अच्छे हमारे होते हैं सैडल्स या लगाम वगैरह, वो सारी एक्सेसरीज घोड़ों की, तो वो भी वहाँ से भी आते हैं। तो काफ़ी सारा बिजनेस का भी अपॉर्चुनिटी है। राइट। ये घोड़े की क्या कीमत रहेगी अभी? इसकी कीमत इतनी ज़्यादा नहीं है, 300। अच्छा, 300,000 300,000 दिरहम। 300,000 दिरहम, मतलब 3 लाख दिरहम इस घोड़े की कीमत है ना। तो आप उससे मल्टीप्लाई करो 23-24 से, तो 75 लाख या 1 करोड़ ये घोड़ा होएगा ये, है ना। तो हाइट देखो मस्त है। ये ब्रीड इंडिया में या पाकिस्तान में नहीं मिलती है ना? नहीं। ये उधर में इंडिया और पाकिस्तान में रखना भी इनको बहुत सेंसिटिव है, और उधर क्योंकि ये घोड़े एसी में रहते हैं। अच्छा। 24 आवर और एसी में रहते हैं। हाँ एसी में। राइट। एसी के बगैर ये घोड़े रखना बहुत मुश्किल है। राइट। हाँ, क्योंकि ये इंडिया पाकिस्तान में नहीं रह सकते, उधर हम लोग परोड़ेंगे नहीं वहाँ पे। अपने नॉर्मल घोड़ी ठीक है भाई। हाँ नॉर्मल घोड़े, वो तो धूप में खड़े रह जाते हैं, ये धूप नहीं सह सकते। नहीं सह सकते। हाँ। अच्छा, तो देखा मैंने वहाँ पे सारे स्टेबल में, काफ़ी सारे स्टेबल पे एसी फैन सब कुछ लगा हुआ है, क्लीन है। बहुत अच्छा मेंटेन किया आपने, बहुत बहुत है ना आपको, बहुत बहुत है ना आपको। आई विश यू सक्सेस। काफ़ी अच्छा काम आप कर रहे हैं, और ये काम और बढ़े, और अपने लोग यहाँ पे आए। अच्छा है, ग्रेट। अरबी हॉर्स 180 हाईट म्हणजे आपल्या इंडियामध्ये माझ्याकडे जो विक्टर आहे तो 66 आहे. हा तर राक्षसच आहे, तुम्ही बघू शकता. दिस इज व्हॉट इज अ अरबी हॉर्स. तर आपण एका प्लॅटफॉर्म मध्ये आहोत त्याला दुबईच्या, आणि मोठे मोठे घोडे हा मला सगळ्यात जास्त आवडला, म्हणून मी त्याला जरा फिरवतोय. पाय यू कॅन सी हिल्स बघा एवढे मोठे आहेत, म्हणजे हाताला मावत नाहीत एवढे मोठे पाय त्याचे. पायावर जर पाय पडला ना तर तुकडाच पडेल. म्हणजे स्ट्रेंथ, हाईट, माय हाईट इज 5'9". ह्यूज हॉर्स, व्हेरी वेल. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपण एक स्टॉल फार्मची व्हिजिट केली. इट मेड माय डे. खूप दिवसापासून जी माझी इच्छा होती. छान वाटलं इथे येऊन. आता परत येणार आहे आणि रायडिंग पण करणार आहे. बघूयात, भेटूया पुन्हा एकदा. थँक्यू. कीप फॉलोइंग, कीप वॉचिंग अस.